नमस्कार, प्रियांकाज रेसिपीमध्ये आज आपण सांबार मसाला बघणार आहोत. जे कोणी मसाला बिझनेस स्टार्ट करणार आहेत किंवा अगदी घरच्या घरी मसाला बनवणार आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दिलेले प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे, त्याचसोबत अगदी अचूक पद्धत सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी इथे आपण जे साहित्य घेतलेले आहे ते बघूयात. आता हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते मी कपमध्ये आणि वजनी प्रमाणात असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर दिलेल्या वजनी प्रमाणाच्या पटीमध्ये तुम्ही प्रमाण वाढवत न्या, म्हणजे तुमची क्वांटिटी जास्त होईल. आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी दिलेलं आहे. तर साहित्य बघूया. तर इथे मी तूर डाळ घेतलेली आहे, त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे, इथे बिना सालीची उडीद डाळ घेतलेली आहे, त्यानंतर चणा डाळ घेतलेली आहे, त्यानंतर धणे घेतलेले आहेत, त्यानंतर बेडगी मिरची कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे. इथे मिरचीऐवजी तुम्ही मिरची पावडर वापरली तरीही चालेल. त्यानंतर मेथ्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता देखील सुकवून घेतलेला आहे. त्यानंतर मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर हिंग पावडर घेतली आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे. आता हिंग पावडर आणि हळद पावडर ऐवजी तुम्ही हळकुंड तेलामध्ये तळून घेऊ शकता, त्याचबरोबर हिंगाचे खडे देखील तेलामध्ये तळून घेऊ शकता. त्यानंतर मिरे घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत. आता हे जे सर्व घटक आहेत ते आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तर हे मसाले भाजण्यासाठी एक कढई मंद आचेवर गरम करून घेतलेली आहे. इथे लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चणा डाळ भाजून घ्यायची आहे. तर चणा डाळ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला मी चणा डाळ भाजण्यास कढईमध्ये घालून घेतलेली आहे. आता चणा डाळ 1 ते 1.5 मिनिट परतवून घ्यायची आहे. आता साधारण 1.5 मिनिट झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये तूर डाळ घालून घेतलेली आहे. तूर डाळीला चणा डाळीच्या पेक्षा कमी वेळ भाजण्यासाठी लागतो, त्यामुळे सुरुवातीला मी चणा डाळ थोडीशी भाजून घेतली, त्यानंतर तूर डाळ घातलेली आहे. म्हणजे तूर डाळ भाजेपर्यंत चणा डाळ देखील ह्या तूर डाळीसोबतच भाजली जाईल. साधारण 1 मिनिटांनंतर याच्यामध्ये मी उडीद डाळ घालून घेतलेली आहे. उडीद डाळ भाजण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, साधारण 15 ते 20 सेकंद लागतात, त्यामुळे सगळ्यात शेवटी उडीद डाळ घालून घ्यायची आहे. आता ह्या सर्व डाळी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या भाजलेल्या आहेत. कोणताही मसाला बनवताना त्याचे जे घटक आहेत ते आपण कितपत आणि कसे भाजतो याच्यावर त्या मसाल्याची टेस्ट अवलंबून असते. तर ह्या डाळी बघू शकताय व्यवस्थित अशा आपल्या भाजून झालेल्या आहेत. त्या एका डिशमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत. मेथ्या भाजण्यासाठी अगदी 15 ते 20 सेकंद लागतात. फक्त मेथ्या भाजताना देखील एकसारखं याला परतवत राहायचं आहे. आता मेथ्या देखील आपल्या भाजून झालेल्या आहेत, त्या देखील एका डिशमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर धणे भाजून घ्यायचे आहेत. आता धणे भाजण्यापूर्वी तुम्ही थोडंसं उन्हामध्ये वाळवून घेऊ शकतात. आता धणे भाजण्यासाठी 2 मिनिट लागलेले आहेत. हलकासा वास येईपर्यंत आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. आता धणे देखील भाजून झालेले आहेत, ते एका डिशमध्ये मी काढून घेतलेत. त्यानंतर मिरे भाजून घ्यायचे आहेत. मिरे भाजण्यासाठी 1 मिनिटभर लागलेला आहे. मिरे भाजून होत आले की हलकेसे पांढरे पडतात. आता इथे तुम्ही बघू शकता हलकेसे पांढरे पडायला लागलेले आहेत मिरे. आता हे मिरे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मोहरी घालून घेतलेली आहे.
मोहरी तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। साधारण 15 ते 20 सेकंद लागलेले आहेत मोहरी भाजण्यासाठी। मोहरी देखील भाजून झालेली आहे, ती देखील एका डिशमध्ये काढून घेतली आहे। त्यानंतर जिरे भाजून घ्यायचे आहेत। जिरे भाजण्यासाठी 1 मिनिटभर लागलेला आहे। हलकासा वास आणि जिऱ्याला अशी थोडीशी वाफ यायला लागली की जिरे आपल्याला कढईतून डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। जिरे देखील तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता। आता आपले हे जिरे भाजून होत आलेले आहेत, ते देखील एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत। त्यानंतर कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। इथे सुकलेला कढीपत्ता वापरलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही ताजा कढीपत्ता वापरू शकतात किंवा कढीपत्ताची पावडर देखील वापरू शकतात। तर कढीपत्ता भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये मी मिरच्या भाजून घेत आहे। मिरच्या अगदी मिनिटभरच भाजून घ्यायच्या आहेत, अगदी जास्त करपवायच्या नाहीत। मिरच्या भाजल्यामुळे मिरच्यांचा हलकासा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि आपल्या मसाल्याला टेस्ट छान येते। त्यामुळे इथे मी मिरच्या देखील हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत। तर मिरच्या भाजण्यापूर्वी उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। आता हे जे सर्व घटक आहेत ते एका मी डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे। इथे हळद पावडरऐवजी तुम्ही हळकुंड तेलामध्ये तळून घेऊ शकता आणि हिंग पावडर घेतलेली आहे। हिंग पावडरऐवजी देखील खडा हिंग तेलामध्ये तळून घेऊ शकता। आता हे जे सर्व घटक आहेत ते हलके गरम आहेत। आता ह्या ज्या पावडरी आहेत त्या मी ह्या घटकांमध्येच मिसळून घेत आहे, जेणेकरून ह्या पावडरी देखील हलक्याशा गरम होतील, जेणेकरून त्याच्यातील मॉइश्चर निघून जाईल। आता हे सर्व घटक पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत। हे थंड झालेले सर्व मसाले जे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही कांडप मशीनमधून मसाला दळून आणू शकता किंवा ज्या मसाला काढण्याच्या ज्या मशिनरी आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्ही दळून आणू शकता। आता ह्याची आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता हा हलकासा मिक्सरमध्ये दळल्यामुळे हलकासा गरम आहे, तो पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। तर ह्याचा कलर इथे तुम्ही बघू शकताय, अगदी मस्त असा कलर आलेला आहे। तर इथे एका बाउलमध्ये मी हा मसाला सर्व करते। तुम्ही हा मसाला स्टोअर करताना काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनर जे असतात ते उन्हामध्ये वाळवून घ्या आणि मग त्याच्यामध्ये हा मसाला स्टोअर करून ठेवा किंवा हा मसाला छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये स्टोअर करून ठेवा। तर असा हा मसाला आपला तयार झालेला आहे। ज्यांना कोणाला मसाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याचबरोबर अगदी घरच्या घरी जे मसाला बनवतात त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।